विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये FA या विषयातील वायरिंग साहित्य या प्रकरणातील वायरिंग साहित्याची माहिती घेणार आहोत. तर वायरिंग म्हणजे काय? तर वायरिंग म्हणजे इलेक्ट्रिकल उपकरणांना विद्युत ताराच्या साहाय्याने सप्लायशी जोडणे म्हणजे याला वायरिंग म्हणतो. गेल्या प्रकरणामध्ये झाली आपली वायरिंगची व्याख्या. वायरिंग म्हणजे काय? विद्युत उपकरणांना इलेक्ट्रिक ताराच्या साहाय्याने इलेक्ट्रिकल सप्लायला जोडणे म्हणजे वायरिंग होय. तर कोणतंही वायरिंग असेल आपलं वायरिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. घरगुती वायरिंग, औद्योगिक वायरिंग, कमर्शियल वायरिंग. ह्या कोणत्याही वायरिंगच्या प्रकारामध्ये आपण वायरिंग करत असताना आणि त्याचबरोबर कोणत्याही पद्धतीचं वायरिंग करत असताना वायरिंगच्या पद्धती वेगळ्या आहेत. केसिंग केपिंग, PVC पाईप असेल, PVC कॉन्ड्यूट वायरिंग असेल किंवा कन्सिल्ड वायरिंग, ह्या कोणत्याही प्रकारच्या पद्धतीमध्ये सुद्धा वायरिंग करताना वायरिंग साहित्याची आवश्यकता असते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्विचेस आहेत. मेन स्विच, होल्डर्स, सिलिंग रोज, वॉल सॉकेट, स्क्रूज, कॉन्ड्यूट पाईप, PVC पाईप, कनेक्टर, केसिंग केपिंग या साहित्याचा याच्यामध्ये समावेश होतो. वायरिंग कामामध्ये योग्य साहित्य निवडीस फार महत्त्व असते. साहित्य निवडताना जर चूक झाली तर वायरिंगमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असते. वायरिंगचं कॉस्टिंगसुद्धा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं कोणत्या प्रकारचं वायरिंग करणार आहोत, कोणत्या पद्धतीचं करणार आहोत, त्यानुसार साहित्य निवडणे आवश्यक असते. साहित्याचा प्रकार, त्याची जोडणी, उपयोग आणि तांत्रिक तपशील म्हणजे ते साहित्याची काय स्पेसिफिकेशन आहेत, ते स्पेसिफिकेशनसुद्धा आपणास माहिती असणे आवश्यक आहे. आता वायरिंग साहित्य कोणते कोणते आहेत बघा. त्यातला पहिला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्विच. स्विच आपणास माहिती आहे. स्विच कशासाठी वापरतो आपण? विद्युत उपकरणांना विद्युत सप्लाय जोडणी व बंद करणारं साधन म्हणजे स्विच. स्विच म्हणजे काय? स्विच कशासाठी वापरतो आपण? सप्लाय चालू आणि बंद करणे, उपकरणांना सप्लाय देणे व बंद करण्यासाठी आपण स्विच वापरतो. या स्विचचे अनेक प्रकार आहेत. सरफेस स्विच, त्याला टम्बलर स्विच म्हणतो आपण, पियानो स्विच, ग्रिड स्विच, रोटरी स्विच, बेड स्विच, पुल स्विच, पुश स्विच, नाईफ स्विच, चेंज ओव्हर स्विच आणि मेन स्विचमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, ICDP आणि ICTP. ICDP म्हणजे काय? आयर्न क्लॅड डबल पोल स्विच. आणि ICTP म्हणजे काय? आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच. असे हे स्विचचे प्रकार आहेत. तर यातला पहिला स्विच म्हणजे सरफेस स्विच. हा जो सरफेस स्विच, हा स्विच माउंटिंग ब्लॉकवर बसवलेला असतो. त्याला टम्बलर स्विच असे सुद्धा म्हणतात. हे स्विच आपणास 5 एम्पियर 15 एम्पियर प्रवाह क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. घरगुती लोड असेल तर आपण किंवा कमी लोड असेल तर 5 एम्पियरचा स्विच आपण वापरू शकतो. आणि हेवी लोडसाठी मात्र 15 एम्पियर क्षमतेच्या स्विचची निवड करणे योग्य ठरते. सरफेस स्विचमध्ये 1 वे आणि 2 वे असे दोन प्रकार मिळतात. 1 वे म्हणजे रेग्युलर आपला स्विच आहे ना, चालू बंद करण्यासाठी तो 1 वे स्विच झाला. आणि जिना वायरिंग जर करावायचं झालं अशा वेळी आपल्याला काय करायला पाहिजे? मग 2 वे स्विच वापरायला पाहिजे. म्हणजे या सरफेस स्विचमध्ये 1 वे आणि 2 वे
अशा दोन्ही प्रकारामध्ये आपणास स्विच मिळतात. अलीकडे वायरिंगसाठी मात्र या स्विचचा वापर कमी झालेला आहे. त्यानंतर दुसरा स्विच आहे, कारण काय झालेलं आहे अलीकडं मॉड्युलर फ्लश स्विच असे वेगवेगळ्या मॉडेलमध्ये आले आहेत. बऱ्याच कंपन्यांचे अँकर आहे, ग्रेट व्हाईट आहे, फिलिप्स कंपनी आहेत, भरपूर कंपन्यांचे आता मार्केटला वेगवेगळ्या प्रकारचे लिग्रांड आहे, अशी ब्रँडेड कंपन्यांची वेगवेगळ्या मॉडेलमध्ये फ्लश आणि मॉड्युलर स्विच आलेत. त्यामुळं सरफेस स्विचचा वापर हळूहळू काय झाला आहे, कमी झालेला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे पियानो टाईप स्विच. हा जो स्विच असतो तो पियानोचा आकाराचा असतो. लाकडी किंवा प्लॅस्टिक बोर्डवरती खाच मारून त्या खाचेमध्ये स्क्रूच्या साहाय्याने हा स्विच बसवतात. वायरिंगसाठी हा जास्त प्रकारात वापर केला जातो. असे हे स्विच विविध रंगामध्ये, विविध मॉडेलमध्ये आपणास मार्केटला उपलब्ध आहेत. या स्विचवर सुद्धा फॅन, ट्यूब, लॅम्प, बेल याचं मार्किंग असतं. समजा तुम्हाला फॅनसाठी वापरायचा झाला तर तो फॅन मार्किंग असणारा स्विच वापरायचा, जेणेकरून स्विचबोर्डवरती तुम्ही कोणत्या उपकरणासाठी तो स्विच वापरला हे कळण्यासाठी त्याच्यावर मार्किंग पण असतं. तुम्ही फॅनसाठी वापरणार असला तर फॅन मार्क असलेला स्विच वापरायचा. जर स्विच तुम्ही बेलसाठी वापरायचा असेल तर बेल मार्क असलेला स्विच वापरायचा. अशा प्रकारचं त्या स्विचवरती मार्किंग असतं, म्हणून त्यांना मार्किंग स्विच असे सुद्धा म्हणतात. यानंतर पुढचा स्विचचा प्रकार आहे मॉड्युलर स्विच. मॉड्युलर म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वायरिंगमध्ये आकर्षकपणा हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे. नुसतं वायरिंग करून चालणार नाही, आपल्याला उपकरणं फक्त चालू बंद करायचं आहे, त्याचबरोबर ते वायरिंग दिसायला आकर्षकसुद्धा असायला पाहिजे. ह्यासाठी ज्या ठिकाणी आकर्षकपणा आणि दर्जा हे दोन्ही घटक आवश्यक असतात त्या ठिकाणी मॉड्युलर स्विचचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. हे स्विच वेगवेगळ्या मॉड्युलर बॉक्समध्ये बसवलेले जातात. हे स्विच इतर बाकीच्या स्विचपेक्षा म्हणजे फ्लश म्हणा किंवा सरफेस स्विच याच्यापेक्षा भरपूर किमतीने महाग असतात. पण तरीसुद्धा विविध शोरूम असेल किंवा हॉल असेल, कार्यालय, कॉन्फरन्स रूम्स, हॉटेल्स या ठिकाणी ह्या मॉड्युलर स्विचचा किंवा कमर्शियल वायरिंग असेल तर या ठिकाणी ह्या मॉड्युलर स्विचचा काय केलं असते, जास्तीत जास्त वापर केलेला असतो. यानंतर स्विचचा पुढचा प्रकार आहे ग्रिड स्विच. हा स्विच रंगाने काळा असणारा बॅकेलाईटपासून तयार केलेला हा स्विच असतो. वजनाने हलका व आकाराने लहान असतो. याचा जास्त करून उपयोग ग्राइंडर, ड्रिल मशीन यासारखे जे हेवी उपकरणं आहेत किंवा हेवी जे यंत्र आहेत ह्या यंत्रांना चालू बंद करण्यासाठी या ग्रिड स्विचचा वापर केलेला असतो. यानंतर स्विचचा पुढचा प्रकार आहे रोटरी स्विच. रोटरी म्हणजे फिरणारा, दोन्ही बाजूने फिरणारा असा हा स्विच. हा स्विचमध्ये हा मेकॅनिकल स्विच असतो. या स्विचमधील रॉड फिरवून ऑपरेट केला जातो. नेहमीच्या स्विचपेक्षा या स्विचची रचना ही वेगळी असते. याला स्प्रिंग किंवा कॅम असतो आणि त्याचा उपयोग करून आपण स्विचचे कॉन्टॅक्ट जे असतात ते ऑन ऑफ केले जातात. अशा प्रकारचे जे स्विच आहे ते पॅनल बोर्ड करता जास्त करून वापरलं जातं. त्याचबरोबर जे टेम्परेचर कंट्रोल्स आहेत, जे तापमान नियंत्रक यासाठी सुद्धा हा रोटरी स्विच वापरला जातो. हा स्विच आपणास 15 एम्पियरपासून मिळतात. 15 एम्पियर, 32 एम्पियर, 63 एम्पियर या रेटिंगमध्ये मिळतात आणि सिंगल फेज आणि 3 फेज या दोन्ही सप्लायसाठी मिळणारी अशा प्रकारचे हे स्विच आहेत. यानंतर स्विचचा पुढचा प्रकार आहे बेड स्विच. तर बेड स्विच आपण सगळ्यांनी पाहिलं आहोत. हा जो स्विच आहे बेडरूममध्ये वापरला जातो. हा साधा स्विचसारखाच आपलाच म्हणजे साधा जो वन वे स्विच आहे
त्या प्रकारचाच हा स्विच असतो. एका बाजूस ऑपरेटिंग नॉब व दुसऱ्या बाजूस सप्लाय वायरसाठी मोकळी जागा असते. हे बेड स्विच आपणास 5 ॲम्पियरमध्ये 5 ॲम्पियर क्षमतेच्या रेटिंगमध्ये आपणास उपलब्ध आहेत. हा बेडसाठीच फक्त वापरतो, जेणेकरून रात्री झोपत असताना सप्लाय बंद करणे आपणास कंटाळवाणं वाटत असते. अशावेळी बेडवर बसूनच आपण आपला सप्लाय किंवा लाईट बंद करण्यासाठी आपण या बेड स्विचचा वापर करतो. या स्विचबरोबरच सिलिंग फॅनसाठी वापरणारा पोल स्विच, त्याचबरोबर पॅनल बोर्डमध्ये असणारा पुश स्विच, मेन स्विच स्विचमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. कुठला ICDP आणि ICTP. ICDP म्हणजे आपला जो सिंगल फेज सप्लायसाठी जो मेन स्विच वापरतो आपण तो ICDP, ज्याच्यामध्ये 2 फ्यूज असतात. आणि ICTP म्हणजे काय, जो मेन स्विच आपण 3 फेज सप्लायसाठी वापरतो असा ICTP मेन स्विच. असे हे वेगवेगळे स्विच आपण वायरिंग करत असताना वापरत असतो. यानंतर या स्विचबरोबरच आपण वेगवेगळ्या प्रकारचे होल्डरसुद्धा आपण वायरिंग साहित्यामध्ये वापर करतो. होल्डर कशासाठी लागतात, तर होल्ड करणे म्हणजे काय, पकडून ठेवणे. कुणाला, दिव्याला म्हणजे बल्बला धरून ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे होल्डर्स वापरत असतो. ह्या होल्डर्स बॅकेलाईटपासून तयार केलेले असतात. वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुद्धा आपणास हे होल्डर बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या होल्डरला कुठेही अर्थिंग करावे लागत नाही. याचं महत्त्वाचं काम म्हणजे लॅम्पला पकडून ठेवण्यासाठी लॅम्प होल्डर मदत करतात. हे होल्डर पेंडेंट होल्डर, बॅटन होल्डर आणि अँगल होल्डर असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपणास उपलब्ध आहेत. जो समोरचा पेंडेंट होल्डर आहे तो जर आपणास बल्ब कुठं सिलिंगला वगैरे लोंबकळत ठेवायचा झाल्यास पेंडेंट होल्डर आपण वापरत असतो. त्याचबरोबर बॅटन होल्डर जो आहे तिरका, तो जो बॅटन होल्डर आहे अँगल होल्डर जो आहे तो तिरका, तो आपणास भिंतीवरून खाली अँगलमध्ये 60 अंशाच्या कोनामध्ये जर आपणास प्रकाश पाडायचा झाला तर अशावेळी अँगल होल्डरचा वापर केला जातो. त्याचबरोबर बॅटन होल्डर जो आहे तो समोर भिंतीवरती किंवा खाली सिलिंगला लावल्यानंतर खाली प्रकाश पाडण्यासाठी आपण बॅटन होल्डरचा वापर करतो. हे सर्व जे होल्डर आहेत, बॅटन होल्डर आणि अँगल होल्डर, हे आपणास स्क्वेअर किंवा राऊंड ब्लॉकवर सुरुवातीला आपला बसवावे लागतात. डायरेक्ट भिंतीवरती किंवा सिलिंगला, छताला हे डायरेक्ट होल्डर आपण कधीही बसवायचं नाही. त्याच्या अगोदर काय करायला पाहिजे, आपणास स्क्वेअर किंवा राऊंड ब्लॉक घेऊन त्या ब्लॉकवर आपणास बसवायला पाहिजेत. हे होल्डर जे आहेत हे 3 ॲम्पियर 250 व्होल्ट या क्षमतेमध्ये आपणास उपलब्ध असतात. 150 वॅटपेक्षा जास्त जर लोड असेल तर अशावेळी मात्र आपणास मोठा जो होल्डर एडिसन स्क्रू प्रकारचा होल्डर असतो तो होल्डर वापरायचा. त्याचबरोबर आपण जे ट्यूबलाईट्स पाहतो आपण, त्या ट्यूबलाईटच्या सुद्धा दोन्ही बाजूला 2 ट्यूबसाठीचे फ्लोरोसंट ट्यूब होल्डरसुद्धा असतात. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे हे होल्डर्स कशासाठी वापरतो आपण, लॅम्पला धरून ठेवण्यासाठी. एकूण होल्डरचे प्रकार किती झाले बघा, पेंडेंट होल्डर, बॅटन होल्डर आणि अँगल होल्डर, आणि त्याचबरोबर फ्लोरोसंट ट्यूबसाठी लागणारे फ्लोरोसंट ट्यूब होल्डर. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे होल्डर्स आहेत ते लॅम्पला धरून ठेवण्याचे काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वायरिंग साहित्यामध्ये स्विच व स्विचचे प्रकार, त्याचबरोबर होल्डर व होल्डरचे प्रकार व त्यांचे उपयोग हे पाहिलो. तुम्ही हे सर्व नोट्सवहीत लिहून घ्या. धन्यवाद.